मित्रो, ॲक्टिव्हिटी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आपण या चॅनलवर नवीन असाल तर शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील सबस्क्राइब बटनवर क्लिक करून ॲक्टिव्हिटी एज्युकेशन चॅनलचे सभासद व्हा। मित्रो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुकतेच केंद्र शासनाने जाहीर केलेले आहे। त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार आणि माय गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती। राज्यस्तरीय नोडल एजन्सी म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेने राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन दिनांक 5 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत केले होते। ही स्पर्धा एकूण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 च्या 12 घटकांवर आधारित होती। या स्पर्धेमध्ये 2 मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ किंवा आलेखित माहिती, इन्फोग्राफिक्स, पीपीटी किंवा स्लाइड्स आणि 12 बाय 8 इंचाचे पोस्टर तयार करायचे होते। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 676 व्हिडिओ, 512 पोस्टर आणि 683 पीपीटी स्लाइड्स असे एकूण 1871 संप्रेषण साहित्य स्पर्धेत सहभागी झाले होते। महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून जिल्हा स्तरावर 1871 साहित्यातून उत्कृष्ट साहित्य निवड करून राज्यस्तराला एकूण 101 संप्रेषण साहित्य गुगल फॉर्मद्वारे प्राप्त झाले। राज्यस्तरावर प्राप्त एकूण 101 संप्रेषण साहित्यापैकी उत्कृष्ट 10 संप्रेषण साहित्याची निवड केलेली आहे। त्यामध्ये उत्कृष्ट 4 व्हिडिओज संप्रेषण साहित्य, उत्कृष्ट 3 आलेखी माहिती पीपीटी माहिती संप्रेषण साहित्य व उत्कृष्ट 3 पोस्टर संप्रेषण साहित्याची निवड म्हणजे असे एकंदर उत्कृष्ट 10 संप्रेषण साहित्याची निवड झालेली आहे। उत्कृष्ट संप्रेषण साहित्य व्हिडिओ क्लिप म्हणजे 2 मिनिटाची व्हिडिओ क्लिप प्रथम क्रमांक श्रीकांत गोविंदराव वैद्य, द्वितीय क्रमांक वृषाली शरदराव देशमुख, तृतीय क्रमांक उबाळे सुनीता पुंजाराम, चतुर्थ क्रमांक गायत्री दिलीप खेवले। चला तर मग आपण बघूया या स्पर्धेत निवड झालेल्या या 4ही व्हिडिओंना। प्रथम क्रमांक श्रीकांत गोविंदराव वैद्य, पूनमनगर, MPS CBSE अंधेरी पूर्व, जिल्हा आहे मुंबई उपनगर। स्पर्धेसाठी निवडलेला विषय गळतीचे प्रमाण कमी करून सर्व स्तरावर शिक्षणासाठी सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करणे। Dropouts, the major obstacle in the way of Indian education system. National Education Policy 2020 set the goal of 100% gross enrollment ratio. How we achieve that? By correlating with community, improvising credibility by upgrading and enhancing government schools, by providing effective and sufficient infrastructure, overhauling curriculum, tracking students and their learning levels, moral support, safe and hygienious environment to girls, universal access to education at all levels. Surely we will achieve our goal together. Thank you. द्वितीय क्रमांक वृषाली शरदराव देशमुख, जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, शिरसगाव कसबा, जिल्हा अमरावती। स्पर्धेसाठी निवडलेला विषय बालपणातील काळजी व शिक्षण, शिक्षणाचा पाया। Recently, the Union Cabinet has approved the new National Education Policy NEP 2020 with an aim to introduce several changes in the Indian education system from school to college level. It will bring the uncovered age group of 3 to 6 years under school curriculum, which has been recognized globally as the crucial stage for development of mental faculties of a child.
It will also have 12 years of schooling with 3 years of Anganwadi or preschooling. This preschool education helps in a child's emotional, social, and personal growth and development. Although a child learns how to talk while at home in preschool, continuous interaction and exposure with children of same age group and teachers helps them to enhance their communication skill. A preschool is an educational establishment. It's a time when children learn critical social and emotional skills, and partnership is formed between the child, their parents, and the teacher. When this is done successfully, it lays the groundwork for it to continue throughout the child's education. There is more and more scientific research that clearly indicates the existence of a sensitive period in the development of the brain in the early stages of human life, which determines the optimal development of the cerebral cortex. So, this step to covered age group of 3 to 6 years under school curriculum is the crucial step for development of the child. तृतीय क्रमांक सुनीता पुंजाराम उबाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी खुर्द, जिल्हा औरंगाबाद. स्पर्धेसाठी निवडलेला विषय शाळेतील अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र अध्ययन हे समग्र, एकात्मिक, आनंददायक आणि आकर्षक असावे. नमस्कार. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार द्वारा आयोजित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या संदर्भातल्या ऑनलाईन स्पर्धेत मी सुनीता पुंजाराम उबाळे सहभाग घेत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शाळेतील अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अध्ययन हे समग्र, एकात्मिक, आनंददायी आणि आकर्षक असावे याच्या बाबी आपण पाहूयात. यामध्ये शिक्षणाचा आकृतिबंध हा पुनर्रचित करण्यात आलेला आहे. अंगणवाडीमध्येच 3 वर्षाच्या शिक्षणाचा समावेश केलाय. याशिवाय 21व्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठीची कौशल्य विकसित करण्यावर भर असेल. त्याचबरोबर पाठ्यक्रमातील काही घटक वगळून दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न असेल. मुलांमध्ये चिकित्सक विचारसरणी ही निर्माण करण्यासाठी आवश्यक घटक जोडण्यात आलेले आहेत. मुलांना यासाठी अनुभवात्मक शिक्षण द्यावे लागेल, ज्यासाठी कला, क्रीडा, ICT आणि कथाकथन यावर आधारित अध्ययन अध्यापन पद्धतींचा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बहुभाषिकत्वाचा सुद्धा यामध्ये सामर्थ्य दर्शवलेले आहे. इयत्ता 5वी पर्यंत मूल आवडीने मातृभाषेतून शिक्षण घेईल. बालकाचा सर्वांगीण विकास दर्शवणारे 360 डिग्रीतून मूल्यमापन करणारे प्रगती पुस्तक असेल. स्थानिक आशय आणि वैशिष्ट्यांना समावेश केलेले पाठ्यपुस्तक असेल. घोकमपट्टीवरील भर हा कमी करण्यात येणार आहे. यासाठी नवीन मूल्यांकन पद्धतीत बदल केलेले आहेत. त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांवर सुद्धा लक्ष देण्यासाठी विशेष उपक्रम आणि शालेय पायाभूत सुविधांचा विकास असेल. या सर्व बाबींचा जर नियोजनपूर्वक वापर केला तर नक्कीच बदल घडून येतील. धन्यवाद. चतुर्थ क्रमांक गायत्री दिलीप खेवले, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुंदरनगर, जिल्हा गडचिरोली. स्पर्धेसाठी निवडलेला विषय शालेय शिक्षणासाठी मानके आणि प्रमाणके ठरवणे. मित्र, तर हा होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ऑनलाईन स्पर्धेचा निकाल.
या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन।